नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे भावाचा उपवास. भावाचा उपवास म्हणजे एक त्याच्यामागे एक कथा आहे की बाबा सत्येश्वरी आणि सत्येश्वर यांची कथा आहे. आणि उपवासामागे सांगितले जाते भावाच्या विरहामुळे दुःखी झालेल्या सत्येश्वरीला नागदेवतांनी वचन दिलते की जी बहीण माझी पूजा करून उपवास करेन तिच्या भावाचे मी कायम रक्षण करेन, अशी ही कथा आहे. आणि म्हणजे याच्या मागचा उद्देश आहे बाबा हा सत्वेश्वरी आणि सत्येश्वरची कथा. इथं माझी पण मस्त अशी नागदेवतांची पूजा चालली होती. आज होता भावाचा उपवास. आणि भावाचा उपवास म्हणजे कसं आहे ना, नागपंचमीचा उपवास असो किंवा दुसरं काही नसो, पण एक भावाच्या दीर्घ आयुष्यामुळे एक बहिणीची प्रार्थना रोज देवाकडे नेहमीच असते बरं का. कारण की बहीण जरी शरीराने लग्न होऊन दुसऱ्यांच्या घरी जरी असली ना, तिचं मन मात्र सुख-दुःखाच्या गोष्टीसाठी ना तिच्या भावासाठी माहेरीच घुटमळत असतं बरं का. तर अशी असते थोडीफार आपलं मी सांगितलं, जे काही मला माहिती ते सांगितलं मी तुम्हाला. आणि इकडं काही वारूळ वगैरे नाही म्हणून मी घरीच पूजा करत होते. आणि आज अक्षरशः मी दिवसभर काहीही खाल्लं नव्हतं बरं का. त्याच्यामुळे मस्त अशी माझी पूजा वगैरे चाललेली होती. आणि कोणी कोणी भावाचा उपवास झाला ते पण सांगा बरं का. आज तुमच्याकडं पकडतात का नाही पकडतात हे काही मला माहीत नाही, पण आमच्याकडं मात्र पकडतात बरं का. आणि बहीण एक अशी ना की आपल्या भावाचं निरोगी आयुष्य पूर्णपणे त्याच्यावरचं सगळं संकट असं दूर व्हावेत अशी सगळी गोष्ट सगळी देवाकडे प्रार्थना करते. कारण हे नातंच एक आपुलकीचं नातं आहे, ते जे की ते नातं म्हणजेच बहीण भावांचं नातं असतं बरं का. आणि या दिवशी ना नागदेवतांची पूजा वगैरे करून आहे ना सर्पदोष नष्ट होतात आणि आपल्यामध्ये सुख समृद्धी धन संपदा या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात बरं का. आणि इथं मस्तपैकी माझी पूजा वगैरे चालली होती खरं बरं का. आणि आमच्या इकडं म्हणजे असं आहे की बाबा हे भावाचा उपवास जर सुटला ना बाबा एकदा आपल्याकडून, तर वारुळामध्ये जे आपण पूजा करायला जातो त्याच्यामध्ये सोन्याचं मणी वगैरे टाकतात बरं का. तर बघा मस्त अशी छान आपली पूजा तयार झाली होती. आणि याच्यामध्ये मी लाह्या परत फुटाणे वगैरे जे काय माझ्याकडं आहे ते मी ठेवलं होतं. आणि मस्त अशी आपली पूजा झाली बघा. आणि ही आज दोरा आहे ना, दोरा मी 5 ही करून त्याच्यावरती ठेवले नागोबा नरसोबाच्या ह्याच्यावर. तर बघा मैत्रिणींनो, आता झाली संध्याकाळची वेळ, स्वयंपाकाची तयारी करायची. आज मी सकाळपासून आहे ना काहीच नाही खाल्लं, काहीच नाही खाल्लं. कारण की नाही अक्षरशः मी फक्त नाही आज एक केळी खाल्ली होती. त्या एका केळीवरच आहे. आणि असं आहे की मला दिवसभर कधी दम निघत नाही बरं का एवढा. पण चला भावाच्या उपासासाठी सगळ्या काही गोष्टी करू शकतो आपण. तर आता ना मला खिचडी बनवायची. आता संध्याकाळची वेळ झाली, खिचडी बनवायची मस्तपैकी. आणि हे बघा मला दाखवू का काय आणलंय एक नवीन. एक मिनिट लाईट टाकू द्या. बघितलं का हे काय टेंट हाऊस तिच्या ना अंकलने आणले प्रिशासाठी. खूप सुंदर आहे बरं का खरंच. आणि मुलांना असं बाहेर न जाण्यासाठी कुठं आतल्या आत खेळतात. तर हे बघा ना, हे आज इकडं काय वारूळ नाही काही नाही, त्याच्यामुळं ना मी घरातच पूजा केलेली. आणि असं काय ना असं आमच्याकडं दोरा वगैरे बांधतात बरं का. तुमच्याकडं बांधतात का नक्की सांगा. तरी बघा छान आहे की नाही. आणि आज आहे ना तिचं सगळं दिवसभर यातच चाललंय बरं का. त्यातच खाणं त्यातच पिणं त्यातच झोपणं हे सगळ्या गोष्टी दिवसभर त्यातच चालू होता. आता ना मला बनवायची खिचडी सगळ्यात इतकी भूक लागली मला, अक्षरशः खूप भूक लागली. आणि आज आहोंची पण तब्येत बरोबर नाही आहे. त्यांना पित्ताचा जास्त त्रास आहे. पित्ताच्या त्रासाचा काय उपाय असला तुमच्याकडं घरगुती तर नक्की सांगा बरं का मला. एक मिनिट मी मोबाईल सेट करते अगोदर. ते देवा चमकतं इथं डोळ्यावरच, लाईट चमकतोय ना, लाईटच चमकतोय इथं. मला ना
अजून एक सांगू का मैत्रिणींनो, आज भावाचा उपवास आहे म्हणल्यावर ना लहानपणीची माझी वेगळीच असायची बरं का. अगोदर 2 दिवस तयारी, छान छान घरचे आपल्याला कपडे आणणार पंचमीला, कोणाला कसा ड्रेस कोणाला कसा ड्रेस, या सगळ्या गोष्टी. परत मेहंदीचे कोन, नेलपेंटच्या बॉटल, ह्या सगळ्या काही गोष्टी ना अगोदर 2-4 दिवसच चालायच्या बरं का. असं छान छान मुली मेकअप करायच्या, गावात जायच्या, असं आपण फेर का काय म्हणतात ते धरायचं, सुखरूप असतं ते. असं इकडं काहीच नाही असं, इकडं पंचमी आहे का नाही असं वाटतं. परत म्हणजे झोके खेळायसाठी सुद्धा अक्षरशः भांडणं, की मी जेवण करून येऊस तर नंतर माझी बारी, नंतर तुझी बारी, अशी काय सगळ्या गोष्टी राहायच्या. पण आता तसं काहीच नाही बरं का. तसं काहीच नाही आता, जुन्यासारखं काहीच नाही. तर फक्त स्वयंपाक करणे, खाणे पिणे एवढंच आहे. तर चला आता मी खिचडी बनवून घेते अगोदर, मग तुम्हाला दाखवते खिचडी बनवताना पण. आणि आज मी कुठं इथं वारूळच नाही, त्याच्यामुळे कुठं गेलेच नाही. घरातच आपल्या नागोबा नरसोबाची पूजा केली, ते तुम्ही बघितलंच असं. तर चला छान असं खिचडी. आणि असं खरं सांगू, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की मला सांगायचा. तुम्हाला माझ्या व्यतिरिक्त काय जाणून घ्यायचं ते पण नक्की सांगायचं. आणि एक सांगा, मी ना लाईव्ह व्हिडिओ घेऊ का? जर मला जॉईन होत असाल लाईव्हला तर नक्की व्हिडिओ लाईव्हसुद्धा घेईन. मला टाईम सांगा, मी त्या टायमालासुद्धा येईन लाईव्हला. तर चला आता आपण सगळ्यात अगोदर खिचडी बनवून घेऊ. तोपर्यंत आज प्रिशाच्या मावनी प्रिशाला मेहंदी काढलेली बरं, ते पण तुम्हाला मी दाखवते नंतर. दाखव तुझी मेहंदी, मग तुम्हाला दाखवते आमच्या प्रिशाची मेहंदी. हे बघा, तिच्या माऊनी काढली, खूप छान काढली बरं का खरंच मेहंदी. आहे ना ग, तुला आवडली का? हा. आणि आता नाही, प्रिशाची एक्झाम येणार आहे लवकरच 2-3 दिवसात, त्याच्यामुळे प्रिशा बसली छान अशा अभ्यासाला. आणि टेंट हाऊसचं कोणी आलं तुला? आवडलं का तुला? हाय, मला तर नाही आवडलं बाई. कस काय बरं? आवडतच नाही मला. आवडलं बाई. तस कर मग अभ्यास तू. दिसते का पूर्ण? हो, पायाने दिसत होत. बघा मस्त अशी ना खिचडी तयार होत आली बघतात आपली. फक्त थोडीशी नॉर्मल राहील. आणि खिचडी कमी गॅसवरच करते असते कधी छान वाटते काय नाही. हो, मला वाटतं खिचडी खायला गरम गरमच छान लागते. ते. आता जे पप्पा गेले तर उद्याचं नागपंचमीचं काय आपलं डाळ ते आणायला, त्यासोबत त्यांना दही पण सांगितलं, दही पण आणते. असे छान मस्त असे मऊ लुसलुशीत बिटाटे आपल्याला. बटाटे मला चिरून आवडतं म्हणून चिरूनच टाकलाय मी त्याच्यामध्ये, खिचडीमध्ये बटाटा. मला तसं उकडून नाही आवडत. आणि तिखट नाही केलं कारण प्रेशर खाते ना, त्याच्यामुळे मी फक्त मिरची ना थोडीशी कट करून टाकली त्याच्यामध्ये. तर अशी मस्त अशी खिचडी तयार झाली. आता आले की मस्त पिकाने खिचडी खाणार नाही का नाही. चल बाय. तर काही जात आहे ना, मी चालले टाकीत पाणी पडते कसं पाहायला. मस्त असं संध्याकाळचं वातावरण झालंय, पाहू शकता. हे लाइटिंग वगैरे लागल्यात. पाणी नाही पडत वाटते अंदाजे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, एक बिगर मोटरीचं पण पाणी चढत असतं. सध्या नाही चढत, त्याच्यामुळं मोटर लावाच लागेल मला. एक मिनिट. मस्त असं वातावरण झाले, संध्याकाळचं वातावरण बघा आमच्या इकडलं.
बघा असं दिवसभर गाड्यांचा आणि त्याचा आवाज येतो इकडं. आणि हे बघा इकडं मस्त असं आपलं भैरवनाथाचं मंदिर आहे. हे बघा एकदम जवळच आहे. आता हे संध्याकाळचं आहे ना, थोडंसं त्याच्या मुंगे मुंगे आल्यासारखं दिसते. छान वातावरण झाले संध्याकाळचं, एकदम मस्त हवा वगैरे सुटली आहे. तर चला आता मी मोटर वगैरे चालू करते आणि टाकी भरून घेते.